हा, तुम्ही बोला ना, 2 मिनिटं सुरुवात करू. जय शिवराय सर्वांना. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी डॉक्टर कमल गोखले द्वारा लिखित या शोध प्रबंध स्वरूप पुस्तकाचे आपण गेल्या 20 दिवसापासून वाचन करत आहोत आणि आज आपल्या या वाचनाचे 21वे पुष्प आहे. आपल्या या 21व्या पुष्पाला अनुमोदन देण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत उद्धवदादा देशमुख. उद्धवदादा देशमुख हे शेगावला एका ITI कॉलेजवर प्राध्यापक आहेत. सोबतच राजा शिवछत्रपती परिवार जे गडकिल्ले संवर्धनासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रयत्न करतात आणि गडकिल्ले संवर्धनासाठी विविध मोहीम आयोजित करतात. खरं तर स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा मोठा भाऊ म्हणजे राजा शिवछत्रपती परिवार असं आम्ही मानतो. कारण राजा शिवछत्रपती परिवाराच्याच प्रेरणेनं स्वराज्य सेवा प्रतिष्ठान कार्य करते आणि नेहमी राजा शिवछत्रपती परिवार आणि त्यातल्या सर्व मावळ्यांची आम्हाला अगदी हक्काची साथ असते, हक्काचं मार्गदर्शन असते आणि तेवढ्याच हक्कानं आम्ही त्यांच्यापाशी जाऊन आमची प्रत्येक गोष्ट सहभागी होण्यासाठी आणि सहभाग देण्यासाठी आम्ही तत्पर असतो. तर मी उद्धवदादांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सत्राचं अनुमोदन सुरुवात करावं. उद्धवदादा. जय शिवराय सर्वांना. उपस्थित सर्वांना पुनश्च एकदा जय शिवराय. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्युरीव राजते यदम कस्य विनोलेखा वर्तते कस्य नो परी. या अं, छत्रपती शंभू महाराज यांच्या आपल्या आजच्या सत्राची राजमुद्रेने मी सुरुवात करतो. खर तर मी सर्वप्रथम कौतुक करेल स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे शिवदादा असतील. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी आम्हाला राजा शिवछत्रपती परिवार यांना मोठा भाऊ असं मानलं. तर खरोखर आम्ही सुद्धा त्यांना एक जिवलग भाऊ म्हणूनच मानतो. आणि या काय याची जसं माझा आवाज येतो सर. हो, हो. येतो. येतो. खरं तर हे जे वाचनाचे संस्कृती म्हणजे आपण वाचन संस्कृती जगातली सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. आणि इतिहासावर बोलायचं म्हणजे जे बलिदान मास आहे आपला धर्मवीर बलिदान मास, ह्या अनेक प्रकारे आपण या महिन्यामध्ये साजरा करत असतो. म्हणजे एक पाळत असतो, साजरा म्हणल्यापेक्षा एक पाळत असतो. एक तो दुखवटा लागलेला आपल्या गेली 325 वर्ष झाली आपल्या मग दुर्दैवाने दुखवटा झालेला आहे तो आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि तोच आपण या सलग 30 दिवस पाळत असतो. तर त्याच अनुषंगाने स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांच्याकडून जे काही छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र घराघरात पोहोचवण्याचं त्यांनी एक व्रत घेतलेलं आहे वाचनाच्या माध्यमातून. तर खरंच मी कौतुक करेल. आणि औरंगजेबाच्या म्हणजे संभाजी महाराजाबद्दल बोलायचं झालं, वाचन संस्कृतीबद्दल आपण शेवटी बोलूयाच, पण थोडस संभाजी महाराजांबद्दल बोलूयात आपण. तर औरंगजेबाच्या 5 लाख फौजेची सलग 8 वर्ष कडवी झुंज देण्यात मराठ्यांचा दुसरा हा छत्रपती, ज्याने वयाच्या 32व्या वर्षी काळाच्या वेदीवर आपला मस्तक ठेवलं असा हा छत्रपती. पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील जे काही जहाज असेल, महाराजांच्या सैन्यातील आरमारातील जहाज, आपल्या महाराजांच्या अखत्यारीत जे काही गडकिल्ले असतील, त्या गडकिल्ल्यातला एकही किल्ला गमावलेला नाही. आणि गेली 325 वर्ष झाले या विचारी कवी आणि राज्यकर्त्यांची पराक्रमी जी काही सेनानीची गाथा आहे. आपण पराक्रम म्हणजे कवी का म्हणतोय संभाजी महाराजांना? संभाजी महाराज हे प्रचंड असे विद्वान आणि ज्ञानगोविंद ज्याला आपण म्हणतो असे कवी होते. या पराक्रमी सेनानीची गाथा दुर्दैवानं संशयाच्या थडग्यामध्ये गुंडाळून ठेवली गेली. आणि हे दुर्दैव म्हणा आपल्या इतिहासकाराचं किंवा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासकाराचं, तत्कालीन इतिहासकाराचं. त्यांनी एक संशयाच्या भोवऱ्यातच संभाजी महाराजांना आजपर्यंत अडकवून ठेवलं गेलं. पण मग मी कौतुक करेल सरांचं म्हणजे स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचं, की त्यांनी जी श्री कमल गोखले हे खरोखरच इतिहासकार, ज्यांनी खरा इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा कमल गोखले असतील आणि त्यांचे अगोदर जे काही वासी बेंद्रे असतील, त्यांचाच समोर वारसा चालवला आहे देशमुख कमल गोखले यांनी. आणि त्यांनी या पुस्तकाचं वाचन करून आपल्या या वाचन संस्कृतीच्या माध्यमातून संभाजीराजांचं खरं चरित्र, जे काही डागाळलेलं संशयित झालेलं चरित्र आहे, ते
कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न केला. आणि या आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाचन संस्कृतीला एक वेगळा आयाम देण्याचं काम केलं. खरं तर इतिहास आपण हल्ली नुकताच आलेला छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित एक चित्रपट बघितलाय, आपण सर्वांनीच बघितला असेल कदाचित, अजूनही चालू आहे छावा चित्रपट. तर या छावा चित्रपटाच्या माध्यमातून अक्षरशः प्रत्येक थिएटरमध्ये प्रत्येक सीट वरचा माणूस रडतोय. तर जर चित्रपट बघून तुम्ही एवढा रडताय, म्हणजे चित्रपट बघून तुम्हाला एक खरं तर मी प्रातिनिधिकच स्वरूप म्हणेल चित्रपटातून खरा इतिहास, म्हणजे खरोखर 100% इतिहास आपण तोच इतिहास हे ग्राह्य धरू शकत नाही, किंवा त्याला अस्सल पुरावे आपल्याकडे नसतात. चित्रपटाच्या माध्यमातून कुठंतरी ते एक प्रातिनिधिक स्वरूप सुद्धा त्याला दिल्या गेलेलं असते. तर असं असेल तर जे काही आपल्याकडं एवढे ढीगभर पुरावे येतं, म्हणजे ऐतिहासिक पुरावे असतील, त्याला ग्रंथ संपदा असेल, वेगवेगळ्या इतिहासकाराचे संशोधन ग्रंथ असतील, याच्या माध्यमातून जर आपण इतिहास वाचला, जर बघून आपण एवढं त्याच्याबद्दल म्हणजे एकरूप होऊन जातो, आणि जर आपण ते वाचनाच्या माध्यमातून जर अनुभवला, तर ते एक वेगळंच संभाजी महाराजांपर्यंत आपण पोहोचू. कारण चित्रपटाच्या माध्यमातून एक आपण पाहू शकतो, ते प्रासंगिक स्वरूप आपल्या मनामध्ये साठवू शकतो. पण जर तुम्हाला खरोखर संभाजी महाराज अनुभवायचे असतील, किंवा संभाजी महाराज कोण होते, ते म्हणजे कुठल्या लढाया त्यांनी केल्या, कुठल्या लढायामध्ये त्यांच्या कशा पद्धतीनं, म्हणजे जे संशयाच्या भोवऱ्यात संभाजी महाराजांना अडकवलं गेलं, त्याच्यातनं बाहेर येऊन आपल्याला संभाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर आपल्याला पुस्तक वाचणं गरजेचं आहे. आणि ऐतिहासिक पुस्तक वाचणं, जे काही अस्सल संभाजी महाराजांवर आधारित पुस्तक असेल, ते वाचणं आपलं गरजेचं आहे. तरच आपण इतिहास अनुभवू शकू, महाराजांच्या वेदना अनुभवू शकू, महाराजांनी जे काही सोसलं ते आपण या वाचन संस्कृतीच्या माध्यमातून अनुभवू शकू. आणि हे वाचनाशिवाय आपण अनुभवू शकत नाही, कुठल्याही वाचनाशिवाय. कारण एक जे काही प्रातिनिधिक स्वरूप आपण सध्या बघतोय, तर तेच जर आपण इतिहास मानून समोर घेत गेलं, तर कुठंतरी आपण म्हणजे मी चुकीचं म्हणणार नाही, त्यातूनही इतिहास आपल्यालाच आहे, मी टीका म्हणून करत नाहीये. पण वाचन संस्कृती आपण सोडायला नकोय. माहिती तंत्रज्ञानाचा तेवढा फायदा घ्यायचा, पण वाचन संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती. वाचनानं काय होते, जिथे वाचन होते तिथे विचार होतो, आणि जिथे विचार होते तिथं अनुभव होतो. अनुभव विश्व वेगळं, विचारांचं वेगळं असतं. आणि हेच विचार जे येतं, हे आपल्याला आपले ध्येय ठरवण्यासाठी, म्हणजे आपले एखाद्या इतिहास महापुरुषाबद्दल असेल, किंवा त्या महापुरुषांच्या विचाराबद्दल असेल, हे आपले ध्येय ठरवण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी मदत सुद्धा करतात. पुस्तकातून ज्ञानासोबतच ज्ञान तर आपल्याला मिळतं, ज्ञानासोबतच संपत्ती सुद्धा, ज्ञान संपत्ती ज्याला म्हणतो सर्वश्रेष्ठ संपत्ती, ती सुद्धा आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून मिळते. आणि एकूण गोष्टीवर ज्या काही लेख येतात, त्या गोष्टीवर आपला विश्वास थोडासा धुसर बनतो, कारण त्या गोष्टीला आपल्याला वेळ द्यायचा नसतो. आणि जर एखादी अशी प्रातिनिधिक गोष्ट आपल्या समोर आली, आणि जर आपलं वाचन समृद्ध असेल, तर त्या वाचनाच्या माध्यमातून आपण त्यांना उत्तर सुद्धा देऊ शकतो, म्हणजे ती गोष्ट खोडून काढू शकतो पुराव्यानिशी. हे एक वाचनाचं आणि ऐतिहासिक वाचनाचं एक मोठं यश म्हणावं लागेल. तर मी खरोखरच कौतुक करेल सरांचं. आणि शंभूराजाबद्दल तर बघायला, शंभूराजा संदर्भात जी काही उपलब्ध असलेली गाडीभर अस्सल पोर्तुगीज साधने असतील, त्यांची आणि कवी कलशांची अनेक अस्सल पत्रे असतील, संभाजीराजे आणि इंग्रजाच्या मध्ये झालेले जे काही अस्सल करार असतील, राजाने केलेले संस्कृती लेखन, आजही वाराणसीच्या कवी प्रचारिणी या सभेच्या कागदोपत्री उपलब्ध आहेत. हे सरांना सुद्धा माहिती असेल कदाचित. तर हे जे काही पुरावे आपण वाचतो त्यावेळेस खरोखर संभाजीराजे कोण होते, काय होते, त्यांना कशा पद्धतीने अडकवलं गेलं. आणि आपण सुद्धा पाहतो, आता एक स्वरूप आपण वाचनात आलेले असतील बऱ्याचशा पुस्तकामध्ये, की संभाजीराजांना आपण संगमेश्वरामध्ये पकडलं गेलं, किंवा त्यांचा ते बेसावत क्षणी त्यांच्यावर वार केला गेला. तर असं होऊ शकत नाही. काही अंशतः त्याच्यामध्ये होते, काही लोक सुद्धा आपले त्याच्यामध्ये चुकीचे होते. ते सुद्धा, त्या लोकांचं सुद्धा तेवढंच यश संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये गेलं होतं. कारण जर आपल्या घरामध्ये, आपण आता बघतो, आपल्या घरामध्ये जर एखादा लग्न प्रसंग असेल, किंवा 100-200 लोकांचं अचानकपणे येणं असेल, ते सुद्धा आपल्याला माहिती, म्हणजे त्यांचे नियोजन व्हावं, त्यांना काय
जेवायला काय करायचं, त्यांना हे काय करायचं, ह्या सर्व गोष्टी आपण वेळेवर जरी अगदी आले तरी नियोजनबद्ध आपलं असते. तर अशा प्रसंगामध्ये जर 5,000ची फौज त्यांच्याकडे येत असेल, तर मला तरी वाटत नाही की संभाजीराजे त्या क्षणी बेसावध असतील. म्हणजे माझ्या वाचनातून किंवा अशा. तर ही गोष्ट कुठेतरी आपण पाहून ठरवता वाचनातून ती अनुभवल्या गेली पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा म्हणजे धन्यवाद व्यक्त करील स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा. खर तर या अनुमोदनाच्या 10-15च्या मिनिटामध्ये संभाजीराजे सांगणे किंवा हे काही ते तर प्रतीकदादा गेली 21 दिवस झाले सांगतच आहेत, त्याबद्दल काही शंकाच नाही. पण या 10-15च्या मिनिटाच्या कालावधीमध्ये संभाजीराजे सांगणे हे खूप अवघड काम आहे. म्हणजे संभाजीराजे सांगण्यासाठी खरं तर मी इथं उपस्थित नाहीच आहे. पण संभाजीराजे जे काही 21 दिवस झाले हे व्रत घेऊन प्रतीकदादा पात्रे चालतायत, त्या व्रताचं एक थोडस अनुमोदनाची संधी त्यांनी आज मला इथं दिली. तर त्याबद्दल मी स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचा खरोखरच धन्यवाद व्यक्त करेल. आणि आमच्या सोबत राजा शिवछत्रपती परिवारासोबत जे खांद्याला खांद्या लावून उभे आहेत, आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठान जे ऐतिहासिक आपल्या, मी आता म्हणजे आमच्या खामगावमध्ये सुद्धा त्यांनी एक आपलं शस्त्र प्रदर्शन भरवलं होतं. तर त्या शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून सुद्धा आणि गडकिल्ले संवर्धनाच्या माध्यमातून सुद्धा स्वराज्य सेवा प्रतिष्ठाने जे शिवकार्य करत आहेत त्यांना मी माझ्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि वाचन संस्कृतीकडे थोडंसं बोलूया, 1-2 मिनिटं सगळ्यांची घेतो. वाचन संस्कृतीचं काय की मी सांगितलं, जिथं वाचन होते तिथे विचार होतात, आणि विचार होतात तिथं ज्ञान मिळते, ज्ञानामुळे काय होते, संपत्ती होते, आणि संपत्ती मिळते आणि आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला मदत होते. तर त्याचीच एक कविवर्य मंगेश पाडगावकरांची वाचनाबद्दल 1-2 ओळी तुम्हाला सांगतो, आणि या ठिकाणी 15 मिनिटं होत आहेत तर थांबतो. नंतर सरांना वाचन सुद्धा करायचंय ग्रंथाचं. तर या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती, ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती, ग्रंथ शिस्त चित्ती माणुसकी शिकविती, माणुसकी आणि ग्रंथ शिकविती शांती. तर आपल्याला जे काही आजचं वातावरण आहे, आणि त्याला एक त्याच्यामध्ये टार्गेटवर किंवा एक फ्रंटवर आलेला आहे छावा चित्रपट. तर त्या वातावरणाशी एकरूप न होता छावा चित्रपटाच्या जिच्यावरून जे काही वातावरण सध्या राज्यामध्ये आपल्या आहे, तर मी इथं उपस्थित युवा वर्गांना किंवा मावळ्यांना विनंती करेल की त्यांच्याशी एकरूप न होता तुम्ही जे काही प्रत्येक दादा पात्रे असतील किंवा शिवदादा काळे असतील किंवा स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे जे काही व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे या ग्रंथ संपदेचं, तर हा ग्रंथ अनुभवा आणि त्यातून ठरवा की आपल्याला कुठल्या याच्यामध्ये आपल्याला बसायचंय, की म्हणजे आजची जी काही हे चालू आहे सध्याची परिस्थिती, या परिस्थितीमध्ये आपल्याला बघायचं की आपल्याला 325 वर्षापूर्वीच्या संभाजी महाराजांना अपेक्षित युवक जो आहे तो आपल्याला व्हायचंय. तर हे आपलं ठरवणं, हेच आपल्या महापुरुषाकडून आपल्याला विचार घेणं अपेक्षित आहे. तर मी पुन्हा एकदा स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला अनुमोदन करण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि यापुढे सुद्धा आणि इथं उपस्थित मावळ्यांना सुद्धा मी पुन्हा एकदा विनंती करेल की आपली स्वराज्य सेवा प्रतिष्ठान आणि राजा शिवछत्रपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने एक चिखलदरा 23 तारखेला स्वच्छता मोहीम राबवतोय किल्ले गाविलगड इथे. तर सर्वांनी त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित राहावं सरांसोबत. तर ते सुद्धा एक मी आव्हान व्यक्त करेल सर्वांशी. आणि हे जे काही बलिदान मासानिमित्त जे काही व्रत चालवलंय स्वराज्य सेवा प्रतिष्ठाननी, यांना खरोखरच मी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. पुनश्च एकदा जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. धन्यवाद दादा. अगदी मोलाचं मार्गदर्शन तुम्ही आजच्या अनुमोदनात दिलाय. खरं तर छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे समजून घ्यायचे असेल तर महाराजांचे गड किल्ले पहा असं सांगितलं जाते. कारण आप्पा परब म्हणतात की ज्यावेळेस गड किल्ला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे मनात ठेवून पाहता, तर प्रत्यक्षात तो किल्ला तुमच्याशी बोलतो. तो आपल्या हृदयातली प्रत्येक करुण कहाणी तुम्हाला सांगतो की कशा आपल्या मावळ्यांनी आपल्या सगळ्या जे स्वराज्यासाठी कामी आले त्या लोकांनी किती स्वतःच्या बलिदानाचे आणि कशा प्रकारे बलिदान केलं हे तुमच्याशी प्रत्यक्षात बोलतो. आणि तीच गड किल्ले संवर्धन करण्याचं काम राजा शिवछत्रपती परिवार गेले कित्येक वर्ष करतोय. तशाच पद्धतीची मोहीम आपल्या विदर्भ दुर्ग गविलगड येथे
23 मार्चला म्हणजे छत्रपती संभाजीराजे बलिदान मास सुद्धा सुरू आहे. आणि 23 मार्च म्हणजे आपले भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च हौतात्म्य ज्या तरुणांनी केलं, असे आपले तीनही हिरोज भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं बलिदान दिवस सुद्धा 23 मार्च आहे. तर या स्मृतीप्रित्यर्थ या दोन्ही स्मृतीप्रित्यर्थ राजाशिव छत्रपती परिवाराची किल्ला गाविलगडवर स्वच्छता आणि श्रमदान मोहीम आहे. महाराजांच्या उपकार तर आपल्यावर अगणित आहे. ते कधीच कितीकही प्रयत्न केले, अख्खा जीवन जरी दिलं तरी ते आपण फेडू शकत नाही, इतके मोठे आहे. पण निदान गडकिल्ले संवर्धित करून त्याचा एक घटक बनून आपण महाराजांच्या या ऋणातून थोडं उतरही होण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे आजच्या या अनुमोदनाच्या समारोपाला सर्वांना एवढंच आव्हान करतो की 23 मार्चला होणाऱ्या या मोहिमेत आपण सर्वांनी सामील व्हा. ज्यांची ज्यांची शिवकार्य करण्याची इच्छा होते त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा की 23 तारखेला आपल्याला गड संवर्धन करायला जायचं आणि सर्वांनी गड संवर्धनासाठी गाविलगड येथे 23 मार्चला उपस्थित राहा. एवढं बोलतो आणि पुढं वाचन सत्राची लिंक आपल्या ग्रुपवर टाकण्यात येणार आहे. ती जॉईन करून आजच्या सत्राचं वाचन करू. आजच्या आपल्या सत्रातला विषय आहे छत्रपती संभाजीराजे आणि समर्थ रामदास स्वामी. जय शिवराय. सर्वांना जय शिवराय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी डॉक्टर कमल गोखले यांच्याद्वारा लिखित या पुस्तकाचे आपण वाचन करत आहोत. त्याचा आज आपला 21वे पुष्प आहे आणि या पुष्पाची सुरुवात मागच्या पुष्पामध्ये आपण छत्रपती संभाजीराजे यांचे धार्मिक धोरण पाहिलं आहे. तर त्यातलाच एक भाग म्हणजे श्री समर्थ आणि छत्रपती संभाजीराजे, इथून आपण वाचनाला सुरुवात करतोय. या उपप्रकरणात रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य यांचे संभाजीराजांशी संबंध कसे होते हे पाहणे अगत्याचे वाटते. संभाजी महाराजांनी रामदासी मठांच्या व्यवस्थेत जातीने लक्ष घातलेले पाहिले म्हणजे त्यांना स्वामीजी आणि त्यांच्या शिष्याविषयी किती आदर वाटत होता हे सहज ध्यानात येते. समर्थांनी संभाजी राजांना केलेला उपदेश सर्वांनाच माहिती आहे, पण उलट राजांना त्यांच्याविषयी किती आदर होता यासंबंधी सर्वसाधारणपणे अज्ञानच आढळते. बखरीत शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना रामदासांकडे शिक्षणासाठी पाठवले होते असे म्हटले आहे. त्याची चर्चा इतरत्र केलेली आहे. मुघलांना मिळण्याच्या पूर्वी 1678च्या डिसेंबर महिन्यात संभाजीराजे सज्जनगडाला गेले होते, परंतु तेथे समर्थांची आणि त्यांची भेट झाली होती की नाही हे मात्र कळत नाही. राज्यारोहणानंतर जेव्हा शिवाजी महाराज सर्व राण्यांसह सज्जनगडावर गेले तेव्हा संभाजीराजेही त्यांच्याबरोबर होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज रामचंद्रपंत अमात्य यांच्यासह ज्येष्ठ मासी सज्जनगडावर येऊन समर्थ दर्शन घेतले. चाफळ येथे श्रीरामाचा उत्सव करणे हे राज्यव्यवस्थेचे अंग होते. श्री समर्थांची आज्ञा मान्य करून श्रींचा कार्याचा अंगीकार करणे, श्रींचा उत्सव चालवणे हा एक राजकारणाचा भाग आहे असे शिवप्रभू अखेरपर्यंत समजत असत. शंभू छत्रपतींनी तेच धोरण अंगीकारले. त्यांनी कराड, सातारा, सज्जनगड, चाफळ इत्यादी ठिकाणच्या अधिकाऱ्यांना आज्ञाकडून उत्सवाच्या व्यवस्थेसंबंधी पत्रे पाठवली. संभाजी महाराजांनी ज्याप्रमाणे इतर देवस्थानांची व्यवस्था आणि सत्पुरुषांची वर्षावसने पूर्ववत चालू ठेवली होती, त्याचप्रमाणे त्यांनी चाफळ येथील श्री रामदास स्वामींच्या श्री रघुनाथ देवाच्या पूजा नैवेद्यासाठी आणि देवाच्या सेवकांना जी मोहीम शिवाजी राजांनी 1675 साली वर्षप्रतिपदे करून दिली होती ती संभाजी राजांनी 18/10/80 रोजी तशीच चालवण्याचा अधिकार देशाधिकारी व देशालेखक काशी रंगनाथ प्रांत जावडी यांस दिला. श्री रामदास स्वामी अतीत अभ्यासक आणि नित्यनैमिक चालण्याच्यासाठी शिवाजी महाराजांनी बारीक साडीक तांदूळ, कणिक, डाळी, तूप, मीठ, सुपारी, दिव्यास तेल, कात असे एकूण 1 मन 29.5 शेर, 4.5 टाक आणि दरमहा 3 शेर, 500 विड्यांचे पाने आणि 1 दुभती म्हैस अशी मोहीम करून दिली होती. ही मोहीम अशीच चालू ठेवून संभाजीराजांनी जावडीच्या अधिकाऱ्याला सांगितले
जोपर्यंत म्हैस दुभती असेल तोपर्यंतच ठेवावी. म्हैस दूध देईनाशी झाली की ती जमा करून दुसरी द्यावी. नंदादीपासाठी देण्यात येणारे तेल रामदासांच्या समुदायाला देण्यास बजावले. जावळीच्या सुभ्यातून पूर्वी फाटी आणि गवत देत असत ते सातारच्या सुभ्यातून देण्याची आज्ञा दिली. सर्व सामान स्वामींकडे पोचते करून सामुग्री कमी पडणार नाही याची काळजी घेण्यास राजांनी अधिकाऱ्यांना बजावले. शिवाजी महाराजांच्या वेळेपासून श्रीच्या सेवेसाठी एक हरकारा होता. त्याला दरमहा 2 होन वेतन होते. ते सुभे मजुकरांपैकी दिले जात असत. यात त्याचा खर्च धर्मादाऊ म्हणजे संभाजीराजांनी लिहिण्यास सांगितले होते. ही सनद महत्वाची असल्याने विस्तृतपणे दिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या सनद उपलब्ध नसल्याने या सनदेला महत्व आहे. त्यात संभाजीराजांनी समर्थांच्या व्यवस्थेत दाखवलेली तत्परता आणि बारकावा कौतुकास्पद आहे व पुरेसा बोलका आहे. रामदास गोसावी यांनी चाफळमध्ये श्री हनुमंत देवाची प्रतिष्ठा केली. रघुनाथ भटाकडे देवातर्जनीचे काम सोपवले होते. नैवेद्यासाठी, दीपासाठी व किरकोळ उपास साहित्यासाठी अण्णाजी दत्तोने ठिकाणे 2 रक्कम 50 आणि मौजे वरकुडे येथे विलासी इनाम दिले होते. ते तसेच चालू ठेवण्याविषयी शंभू छत्रपतींनी मलकापूरच्या अधिकाऱ्याला कळवले. श्री चाफळ येथील श्री रघुनाथ देव स्वामीच्या मंदिरात दरवर्षी रामनवमीचा महोत्सव करण्यासाठी दत्ताजी त्रिमळ यांनी विविध सामानाची मोहीण करून घेतली. या सनदेत कापड गैरकिमतीचे असल्याने समगे मोघम दिले होते. तेव्हा दिवाकर गोसावी याने 14 सनगे असून त्याची किंमत 11 होन पावत असल्याचे कळवले. गेल्या वर्षी ज्या किमतीचे सनगे पावले असतील त्याच किमतीचे सनगे देण्यास सांगून दशमीला ब्राह्मणभोज, श्री द्वारी रामआराधना, 21 ब्राह्मणास यथासांग सामुग्री आणि दर ब्राह्मणाला पूर्वीप्रमाणे 4 आणे असे द्यावे असे संभाजीराजांनी कराडच्या अधिकाऱ्यांना कळवले होते. अशाच प्रकारे सज्जनगड, शिंगणवाडी, महाबळेश्वर, खुद्द चाफळ येथील निरनिराळ्या सनदा संभाजीराजांनी पूर्ववत चालू ठेवल्या. चाफळ येथे दरवर्षी यात्रा भरे आणि सर्वदाही महोत्सव होत असे. येथे कटकीचे शिपाई आणि वरकड लोक श्रींची मर्यादा चालवित नव्हते. यात्रेकरूंना त्रास देत होते. दिवाण लोक कटकटी करीत होते. यामुळे यात्रेत आणि इतर वेळी उपद्रव होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी नाणेगोल तर्फेचे आणि प्रांताचे कारकून यांना बरोबर घेऊन जाऊन यात्रा सुखरूप पाडावी व मुसलमान व हर कोणाचा उपद्रव लागू देऊ नये रामदास गोसावी यांच्या स्थळांचा परामर्श घेत जावा असे दत्ताजी त्रिमल या वाकणीसाला पत्र लिहून कळवले. तशी व्यवस्था करून यात्रा सुखरूप पार पडावी म्हणजे शंभू छत्रपतींनी 19/10/80 रोजी वासुदेव बाळकृष्ण याला 28/10/80 ला कृष्णाजी भास्कर याला कळविले होते. 1681 सालच्या जानेवारीपर्यंत संभाजीराजांचा राज्याभिषेक झालेला होता नसल्यामुळे येथपर्यंत दिलेली पत्र त्यांनी स्वतःच्या अधिकारात लिहिलेली आहेत. त्यानंतर पंडितरावाची नेमणूक झाली. या सर्व पत्रांवर शेवटी लेखनकार हे शब्द सुद्धा खुद्द छत्रपती संभाजीराजांच्या हातचे आहेत. 1680 सालच्या चाफळ येथील रामनवमीच्या उत्सवाला रामदास स्वामी गेले नव्हते. तेव्हा समुदायी लोकात कलह होऊन शिरोडकर रिसून गेले. त्यांचे समाधान करण्यासाठी दिवाकर गोसावी गेले असता समर्थांकडे जाऊन भांडण्याचे मूळ कारण सांगून येथे पुढे अविच्छिन्न उत्सव चालेल असे आज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घ्यावे असे ठरले. मध्यंतरी शिवाजी महाराज वारल्यानंतर दिवाकर गोसाई राजगडला गेला असताना एकटेच शिरोडकर समर्थांकडे गेले. तेव्हा समर्थांनी दिवाकर लवकरच परत येईल, तो आपल्या वाचून निश्चल करू नये, त्याची वाट पाहू असे सांगितले. समर्थांनी राज्याभिषेकाचे आमंत्रण करावयास दिवाकर गोसावाबरोबर राघव अनंत सज्जनगडास गेले. आपण येणे होत नाही असे समर्थांनी दिवाकर गोसावी यांस पाठविले. श्री समर्थ रामदास स्वामी यांस वस्त्रे व देवाला पोशाख जवाहीर इत्यादी देण्यासाठी कारकुनांनी राजांना पाठवले. त्यानंतर समर्थांनी संभाजी महाराज अवोबद्ध पत्र लिहिले. अखंड सावधान असावे, दूषित कदापि नसावे, तजवीज करीत बसावे एकांत स्थळी, काही उग्रता सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाताशी धरावे, सुखी करून सोडावे कामांकडे, पाटालीत तुंबी निघेना तरी मग पाणी चालेना, तैसे जनांच्या मना कळले पाहिजे.
जनाचा प्रवाह चालला, म्हणजे कार्यभाग आटपला. जन ठाई ठाई तुंबला, म्हणजे खोटे. श्री श्रेष्ठी जे जे मिळवेल, त्यासाठी भांडत बैसेल, मग जाणावे फावेल गनिमासी. ऐसे सहसा करू नये, दोघे भांडता तिसऱ्यांचा जय. धीर धरुनी महत्कार्य समजुनी करावे. आधी पडली धास्ती, म्हणजे कार्यभाग होय नास्ती. या कारणे समजती बुद्धी शोधावी. राजी राखीता जग, मग कार्यभागाचा लगबग. ऐसे जाणून सांग समाधान राखावे. सकळ लोक एक सकळ लोक एक करावे, गनिमा लोटोनी काढावे. येणे करिता कीर्ती धावे दिगांतरी. आधी गज वावे तडाखे, तरी मग भूमंडळी धाके. ऐसा न होता धक्के, राज्यास होती. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून सांडावा. आला तरी कळो न द्यावा जनांमध्ये. राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे साक. लोकांचे मनामध्ये धाक, उपजोनीच नये. बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे. कष्ट करोनी घसरावे म्लेच्छांवरी. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे. महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. लोकी हिंमत धरावी, शतकीर्ती तरवार करावी. चढती बढती पदवी पावाल येणे. शिवराजांस आठवावे, जीवित तृणसमान मानावे. इहलोकी परलोकी तरावे कीर्ती रूपे. शिवराजाचे आठवावे रूप, शिवराजाचा आठवावा साक्षेप. शिवराजाचा आठवावा प्रताप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे. शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकळ सुखाचा केला त्याग, करोनी साधिजे तो योग. राज्य साधनाची लगबग कैसी केली, त्याहुनी करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. श्री समर्थ रामदासांनी पाठवलेले हे ओवीबद्ध पत्र संभाजी महाराजांना उपदेश करण्यासाठी पाठवले असले तरी सदा सर्व काळ कोणत्याही राज्यकर्त्याला उपयोगी ठरेल असेच आहे. समर्थ आपला अंतकाळ जवळ आलेला आहे असे म्हणून ते उपदेशपर अनेक वचने बोलले. त्यात संभाजीराजांना उद्देशून केलेली वचने येथे दिलेली आहे. श्री शिवाजी राजा कैलासवासी यांच्या वंश परंपरेशी राज्यभोग बहुत आहे. वर्ष 525 अति कठीण आहे. दैवी प्रार्थना सावधानतेने रक्षिले पाहिजे. पूर्वी राजश्री शिवाजी महाराज दंड राजधर्म व क्षात्रधर्म व अखंड सावधान अशी पत्रे पाठवली होती. ती पत्रे प्रसंगानुसार वाचून मनसी आणून वर्तवणूक होईल तरी वचनाने अभिमान श्री देवासही आहे. शके 1603 माघ वद्य नवमी म्हणजे 22/1/82 रोजी रामदास स्वामींचा अवतार पूर्ण झाला. स्वामींच्या निधनाची बातमी संभाजीराजांना कळताच त्यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना पुष्कळ द्रव्य देऊन सज्जनगडावर पाठवले. अमात्यांनी राजगुरूंना शोभेल अशा रीतीने दानधर्म करून उद्धवांकडून समर्थांचे उत्तर कार्य केले. दहनस्थळी समाधी बांधून चंदनाचा ओठा समर्थ शिष्य तारळेगर गोसावी यांच्याकडून करून पादुकांची स्थापना केली. त्यानंतर राजे रामचंद्र पंतास घेऊन समाधीच्या दर्शनास गेले. तेव्हा त्यांनी देवालय मोठे करण्याविषयी रामचंद्र पंतास आज्ञा केली. पंतांनी समाधीसह मोठे देवालय बांधून स्वामींच्या पुण्यतिथीचा उत्सव 1 पासून 9 पर्यंत करून दशमीच्या लढीत करण्याचे ठरवले आणि त्या कामाकरता खर्चाची नेमणूक कराविली. रामदास स्वामीचा अवतार पूर्ण करण्यापूर्वी श्री रघुनाथ देव मुक्काम चाफळ यांच्याकडील कार्यभाग व राजगृहात जाणे येणे वे दिवाण यांनी करावे. आपणाकडील वित्त विषय असेल त्याचा व्यय देवालयी चाफळास करावा. सज्जनगडी चित्तस्थानी श्री हनुमंताचे देवालय बांधावे. गडमजुकुरी भानाजी व रामाजी गोसावी आहेत व आपणाकडील समुदाय उभयंत आहे तैसे असो द्यावा अशी आज्ञा केली. या सर्व आज्ञा पाळण्याविषयी शंभू छत्रपतींनी सज्जनगडावरील आणि मठांच्या जागी आज्ञापत्र धाडली. श्री स्वामींनी ज्या ठिकाणी अवतार पूर्ण केला तेथे त्यांच्या आज्ञेप्रमाणे संभाजीराजाने हनुमंताचे देवालय बांधले. समर्थांविषयी संभाजी महाराजांना नितांत आदर असल्यामुळे स्वामींनी केलेली व्यवस्था त्यांचे शिष्यगण पाळतात की नाही याबद्दल त्यांनी दक्षता बाळगली होती.
समर्थांच्या मृत्यूनंतर हनुमंत मंदिर 2 महिन्यात बांधून पूर्ण झाल्यावर त्यांनी 13/3/82 रोजी जवळीच्या देशाधिकारी व देशलेखक काशी रंगनाथ यास कळवले. त्या स्थानी श्री हनुमंताचे देवालय करविले. त्यासी व चाफळच्या रथोत्सवाकरता कर्नाटकातून देवीच्या मूर्ती असतील त्याशी नित्यपूजेस व समारंभास व शिष्य समुदायासाठी धर्मदाय मोहीम पेशी जे प्रमाणे चालवून ती दिवाकर गोसाव्याच्या विद्यमान करीत जाणे. रामदासांच्या देवस्थानाचे पारपत्य दिवाकर गोसावी यांच्या विद्यमानाने चालवण्याविषयी व सर्वत्र पूर्वीचाच व्यवस्था चालू ठेवण्याविषयी संभाजीराजांनी कराड सातारा येथील अधिकाऱ्यांना कळवले. छत्रपतींनी केवळ मठाच्या देवस्थानच्या व्यवस्थेची काळजी घेतली नाही, तर रामदास स्वामीच्या शिष्यवर्गात निर्माण झालेले तंटेही सोडवले. स्वामींनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसावीला दिले असले, तर भानाजी आणि रामाजी गोसावी यांनी सज्जनगडावरील स्वामी समुदायाची व्यवस्था पाहावी. असे ठरले होते. द्रव्यलोभाने उद्धव गोसाव्याने कटकटी सुरू केल्या. त्यात सज्जनगडावरील अधिकारीही सामील झाला. या गोष्टी संभाजीराजांच्या कानावर जाताच त्यांनी 2/6/82 रोजी सज्जनगडाच्या मुद्राधारी जिजोजी काटकर याला आज्ञापत्र लिहिले की श्री स्वामी अवतार पूर्ण करण्या अगोदरच आज्ञा केली होती. ऐसे असता उद्धव गोसावी उगीच द्रव्यलोभास्तव भानाजी व रामाजी गोसावी यास कटकट करीतात. तुम्ही ही उद्धव गोसावी यास द्रव्य पत्रे व वस्त्रे भाजनी व रामाजीस गोसावी यांच्याकडून श्री स्वामीच्या देवालयी म्हणून किलो आले, तरी तुम्हास ऐसे करावयाचे प्रयोजन काय व उद्धव गोसावी यास कटकट करायची गरज काय? या उपरी जे जे वस्त्रभाव व द्रव्य उद्धव गोसावी याच्या अधीन तुम्ही करविले असेल ती मागते व भानाजी व रामाजी गोसावी यांच्या स्वाधीन करणे, उद्धव गोसावी यास कटकट करू न देणे, श्री स्वामींचे पहिली आज्ञा करणे, वेदमूर्ती दिवाकर गोसावी यांचे विद्यमान तुम्हा श्रुत होऊन न होणे तो होईल. या उपरी या घालमलीचे पडावयात प्रयोजन नाही. श्री स्वामींच्या समुदायात काडी इतके अंतर पडू न देणे. या पत्राप्रमाणे रहाटी करणे. समर्थ गेल्यानंतर नेहमीप्रमाणे चाफळ येथील रामनवमीचा उत्सव होईल. ही यात्रा आणि समारंभ सुखरूप पार पाडण्याकरता संभाजीराजांनी कराडच्या मुख्य देशाधिकारी व्यंकाजी रुद्र याला यात्रेच्या ठिकाणी जावयाचे सांगून कोणी कसूर कथला असाल तर त्यास धरू नये आणि पूर्वापार यात्रा चालत आली तशी चालवण्याची आज्ञा केली. सातारच्या अधिकाऱ्यांनी अंबाजी मोरोदेव याला शिवाजी महाराजांनी चाफळ दिलेल्या सनदेप्रमाणे चालवण्यास आणि दिवाकर गोसाव्याच्या विद्यमान चालविण्यास बजावले. शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजीराजांनी यात्रेमध्ये कोणी उपद्रव करू नये, रयतेला रंजीस आणलेले खपत नसे. चाफळच्या वाचूक उत्सवाला कित्येक लोक जात. कराडच्या सुभ्यात नाणे घोल तारले येथे यात्रेचा कर जमा होत असे. 1685 साली गोविंद गंभीरराव यात्रेकडून उसने व कर्जाऊ पैसे घेऊन लागल्यामुळे सुभ्यात पैसा जमा होईनासा झाला. या गोष्टी दिवाकर गोसावी यांच्या निदर्शनात आणल्या, परंतु नारायण रघुनाथ अमात्य यांच्याही ते ध्यानात आले. त्यांनी दिनांक 19/9/85 रोजी कराडचा सुभेदार व कारकून यांना लिहिले, तरी या उपरी त्यांचे एवज देविले असत त्यास पावणे हरेक श्रीच्या कार्यात अनुकूलता करीत जाणे, अंतर पडू न देणे. यामध्ये 18ही खुणा वाणी बकाल येत असतात. श्रींची यात्रा तेथे कोणास जुलूम आणि जांच न करावे. चाफळच्या देवाकडील यात्रेची नंदादीपाची लिहिणार आणि पांथस्तर यांच्या वेतनाची मोहीम दिल्याप्रमाणे 1 वर्षाच्या ऐवज संभाजीराजांनी दिला होता. हा ऐवज गावातून वसूल न होता गावोगावच्या हुंड्या करून दिलेल्या होत्या, त्यामुळे ऐवज मिळत नव्हता. हे राजांच्या कानावर आल्यावर त्यांनी 2/11/85 ला तगाद्याचे हुकुमवजा पत्र लिहिले. तो ऐवज तुम्ही पाठवित नाही. श्रीचे कार्यास खलखल करीत गावागाऊ वार्ता करू न देता येथून ऐवज पावत नाही, म्हणून कलोळ आले तरी श्री कार्यास हैत करा. आम्हाला काय गरज? जो ऐवज देऊला तो बिला कुसूर पावता करावा. तुम्हाला तो सर्व ऐवज जमा करणे हे खात्रीशीर असावे.
संभाजीराजांनी ताकीद दिल्यानंतर उद्धव गोसावी घालमेल करीत होता, पण नसत्या कटकटी करू नये म्हणून 1685 साली संभाजीराजांनी निरोप पाठविला. या कटकटी कवी कलश यांनाही माहीत होता. दिवाकर गोसावी याने वर्षप्रतिपदेप्रमाणे उत्सव चालवावा आणि त्याला कवी कलशाने सहाय्य करावे म्हणून महाराजांनी 2/11/85 रोजी कलशाला पत्रात म्हटले होते. सातारा प्रांतातील शहापूर उर्फ उमरज येथे रामदास स्वामींच्या मठाजवळील श्रीची देवालय पुजाऱ्याने देवाची सेवा करून स्वामीच्या शहापूरच्या इनामापैकी जे उत्पन्न द्यावयाचे होते ते वेद दिवाकर गोसाव्याने घ्यायचे ठरवले होते. त्यात पुजाऱ्याचे काही घालमेल केली आणि मौजे वहागाव येथे जाऊन कृष्णाजी पाटील यांच्या पाठीस लागला. हा गोंधळ संभाजी महाराजांच्या कानावर जाताच त्यांनी 2/11/85 रोजी सातारच्या देशाधिकाऱ्याला पत्र पाठवले. दिवाकर गोसाव्याचे उत्पन्न कृष्णाजी पाटील आणि पुजाऱ्याचे खाऊन देवीचा सेवा सोडली. पुजाऱ्याने सेवा केली तर त्याला चाकरी द्यावी, पण खाल्लेले उत्पन्न गोसाव्याच्या स्वाधीन करावे व यात कोणता निष्कारण तंटे करतील त्यास ताकीद दिली. पत्रावर लेखनकार असे संभाजीराजांच्या हातातले लिहिलेले असून मोरेश्वर प्रधान पत्रावर शिक्का आहे. धामाधुमीच्या काळातही राजांच्या राज्यकारभारात काटेकोरपर्यंत लक्ष होते असे या पत्रावरून दिसते. चाफळ आणि सज्जनगड येथील खर्चाचा मोहीम छत्रपतींनी सायगाव आणि जावळी सुभ्यातून सादर केली होती. मढे येथील पारपत्यागर येथील लेखक मोहीम मधून चिठ्ठी मसाले देऊन वार्ता काढून ऐवज रोखून नेत होते. हे करता संभाजीराजांनी 3/8/86 रोजी पारपत्यागराला आज्ञापत्र देऊन श्रीच्या कार्यात अंतर न पडू देणे असे बजावले. येथे दिलेल्या पत्रावरून संभाजी महाराज आणि रामदास स्वामी रामदास स्वामी बद्दल किती आदर होता आणि त्यांच्या मागे सर्व कार्य सुरळीत चालावी म्हणून सर्व प्रकारे ते कसे सहाय्य करीत होते हे ध्यानात येईल. राजांची पत्नी येसूबाईलाही चाफळ येथील यात्रा सुखरूप पार पाडाव्या असे वाटत होते. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतले त्यांचे फक्त एकच पत्र उपलब्ध आहे. त्याच संबंधात येसूबाईने दिलेले अभयपत्र असे आहे: श्री देवाची यात्रा आली आहे. यात्रेस लोक यावयासे अनामान कीर्तिताती की आपले लोक दौड करून यात्रेस तसवीस देतील. ऐसी अशी अभयपत्र आलियाने देवाच्या मोहछाये करतील म्हणून हुजूल मालूम आले. या यात्रेला अभयपत्र महाराणींनी लिहिले होते. 1683-84 मध्ये मराठी आणि पोर्तुगीज यांच्यातील युद्ध चालू झाले. सौंदेकरांनी पोर्तुगीजांना मदत केल्यामुळे राजे स्वतः त्यांच्यावर चालून गेले होते. मराठ्यांच्या आरमारात काही मुसलमान होते. त्यातील एका अधिकाऱ्याने कारवारला एक गाय विकत घेऊन खाण्यासाठी तिला मारले. ही बातमी संभाजीराजांना समजतात त्यांनी त्याला जाहीर रीतीने फाशी दिले. गोब्राह्मण प्रतिपालक या बिरुदावलीने प्रसिद्ध असलेल्या शिवप्रभूंच्या कीर्तीला शोभेल असेच हे संभाजीराजांचे कृत्य होते. 1684 सालच्या ऑगस्ट महिन्यात सुलतान तारा याने लष्करासमवेत नवगल येथे स्वारी केली. नवगुंद हे धारवाड जिल्ह्यातील वायव्येकडील तालुक्याचे ठिकाण. सुलतानाने येथे मुक्काम करून घरे, वाडे, पेठा मोडून आणि जाडून नष्ट केल्या. गावातील साक्षात देवस्थान छिन्नभिन्न केली. मोठी देवालये उद्ध्वस्त केली. गावात रोगराई होऊन माणसे मेली. रयत, वाणी, दिवाण लोक गावे सोडून जाऊ लागली. अभयाचा कौल दिल्यानंतर तेथे देवतांची स्थापना करण्यात आली. देवस्थानच्या दिवसापासून पांढरी बसली होती. पुरातन स्थळातील मूर्ती दुरात्म्यांनी विच्छिन्न केल्या होत्या. महाराज राजश्री महाराष्ट्र राजा आहे. देवस्थाने छिन्न भिन्न असू नये या कारणे देवालये बांधावी, ऊर्जा चालवावी. ह्या आपण व स्वामी मिळून जे करणे ते करीत आहोत. तूर्त नवलगुंदासारखे गावात देवस्थाने देवालय नाहीसे झाले तर देवळे आणि इमारती बांधाव्या. तूर्त मूर्ती स्थापना करून पूजा चालवावी. नित्य पुराण श्रवण चालवावे. सर्वांचे मते विचार पडला की हिंदुकीची गोष्ट खरीच. उदंड खर्चवेच महाराजांच्या दरबारात होऊन जातो. अगर जंगही पडते त्यापरी श्रींचे ऊर्जे राजगृहातून जरी वेच झाला नाही तरी त्यांचे पुण्य महाराज छत्रपती आबासाहेबास जाईल.
धर्मांतरण. पुढचं प्रकरण आहे धर्मांतरण. हिंदुस्थानात परकीय राज्य स्थापन झाल्यापासून हिंदूंना बाटवण्याचे कार्य जोरात चालत असे. ख्रिश्चन आणि इस्लामी हिंदू धर्मापेक्षा अगदी वेगळे आणि विरोधी. एखादा हिंदू बाटला की त्याला हिंदू करून हिंदू समाजातून बहिष्कृत करण्यात येत असे. सिंध प्रांतातील जुलूम जबरदस्ती फार होऊन मोठ्या प्रमाणात बाटवाबाटवी झाली. त्यामुळे देवल स्मृतीने शुद्धीकरण प्रथा सुरू केली. महाराष्ट्रात स्वतंत्र राज्याची स्थापना करून शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माला राजकीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यानंतर बाटलेले लोक शुद्ध होऊन परत हिंदू धर्मात आल्याची उदाहरणे आढळतात. महाराजांनी हिंदू धर्मातील बाधक ठरणारी, त्यांचे संख्याबळ कमी करणारी ही प्रथा बंद पाडण्यासाठी जुलमाने पाठवलेल्या लोकांत परत धर्मात घेण्याचा उपक्रम सुरू केला. भजाजी निंबाळकर, नेताजी पालकर यांना शुद्ध करून त्यांनी स्वतःच्या पंक्तीत बसवून घेतले आणि बजाजी निंबाळकरच्या मुलाला स्वतःची मुलगी दिली. शंभू छत्रपतींनी आपल्या पित्याचे अनेक बाबतीत अनुकरण केले आहे. तसेच या विषयातही त्यांनी केलेले आढळते. हिंदूंना इंग्रज आणि पोर्तुगीज आणि मुसलमान बाटवीत असत. स्वराज्यातील माणसे विकत घेऊन इंग्रज त्यांना गुलाम करीत किंवा बाटवी असत. मराठी आणि इंग्रज यांच्यात 1684 मध्ये जो तह झाला, त्यात संभाजीराजांनी एक अट घातली होती. ती अट अशी: इंग्रजांनी माझ्या राज्यातून गुलाम करण्यासाठी किंवा ख्रिश्चन धर्मात बाटवण्यासाठी माणसांना विकत घेण्यास परवानगी नाही. मुघल मराठा युद्धात हिंदू आणि मुसलमान एकमेकांच्या तावडीत सापडत. हिंदूंनी मुसलमानांचा धर्म स्वीकारला तर त्यांना कैदेत ठेवण्यात येत असे. मुसलमान धर्म स्वीकारण्यास नकार दिला तर त्यांच्या कत्तली करण्यात येईल. 1682च्या अखेरीस एका चकमकीत 45 हिंदूंना मुसलमानांनी कैद केले. त्यातील 32 लोकांनी मरणाच्या भयाने मुस्लिम धर्म स्वीकारला. बाकीच्या 13 लोकांना ठार करण्यात आले. एका शुद्ध प्रकरणात कवी कलशाचा संबंध आला होता. 1680-81 मध्ये औरंगाबाद प्रांतातील कसबे हर्सूल येथील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी हा ब्राह्मण मुघलांकडे नोकरीस होता. औरंगजेबाने त्याला बळजबरीने पाठवले. 3 महिने त्याला कैदेत ठेवले. नंतर त्यास मनसब देऊन पुन्हा चाकरीत घेतले. त्याने 5 वर्ष मुघलांच्या नोकरी केली, परंतु त्या ब्राह्मणाला स्नान संध्याधिक कर्मे करता आली नाही. 5 वर्षात त्याने अन्नोदक संसर्ग केला नाही. 1685 मध्ये तो रायगडला आला. तो दरबारात जाऊन महाराज सरकारकडून न्यायाधीश, उपाध्यक्ष, दानाध्यक्ष व भले भले ब्राह्मण यांच्याशी शरण येऊन प्रायश्चित्त मागत होता. हे वर्तमान छंदोगामात्यास विदित झाले. या ब्राह्मणांचे कष्ट व अनुपात बघून कळसाने संभाजीराजांना वृत्तांत विदित केला. त्यानंतर छत्रपतींनी प्रायश्चित्त देण्याची आज्ञा दिली. उपाध्ये मोरेश्वर पंडितराय यांनी छंदोगामात्य आणि सभेत विधवैद्विक ब्राह्मणांच्या संमतीने मिताक्षरादी निबंध पाहून प्रायश्चित्त संकल्प सांगितला. त्या ब्राह्मणात त्र्यंबकेश्वरास पाठविले. श्री त्र्यंबकेश्वर व श्रीगिरी याची प्रदक्षिणा झाल्यानंतर त्याला पूर्वीच्या गंगाधर नावाने शुद्ध करून घेतले. श्री क्षेत्राची पत्रे आल्यानंतर प्रायश्चित्त विधी पार पडला. हा सगळा वृत्तांत कवी कलशाला सांगण्यात आला. त्यानेही कारकून, न्यायाधीश यांच्या अनुमतीने आपल्या पंक्तीस भोजन देऊन शुद्धीपत्र देण्यास आज्ञा केली. जो कोणी त्यांच्या ब्राह्मण्याविषयी संदेह करतील तो ब्राह्मण दिवशी महापातकी जाणीजे, असे मोरेश्वर पंडितराय याने 1686 औरंगाबादच्या उपाध्ये, वेदमूर्ती व महाराष्ट्रातील कोकणस्थ देवस्थ वैदिक गृहस्थांना कळवले. या शुद्धीपत्रावर मोरेश्वर पंडितराय दानाध्यक्ष, राजेश्री नारो रघुनाथ अमात्य, कविराज महोदय, समंत केशवराव पंडितराव, सोमनाथ भट देशग्रंथी, संगमेश्वरकर, राजेश्री केशव तिमर पिंगळे, हरजी राजे महाडिक, गंगाधर मोरेश्वर प्रधान, राजश्री प्रल्हाद निराजी न्यायाधीश, रघुनाथ कोरडे, कवी कलश व इतर लोकांच्या सह्या आहेत. या पत्रात कवी कलश समस्तक राजकार्य धुरंधर, वर्णश्रम प्रतिपालक, छंदोगामत्य असे म्हटले आहे. बाटलेल्या हिंदूंना प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेण्याचे शिवाजी महाराजांचे धोरण संभाजीराजे व कवी कलश याने चालू ठेवले होते. चेऊरला एक निपुत्रिक बाई राहत होती. तिची मिराशी जमीन 20 वर्षे मशागत न करता राहिली. त्या बाईने चिंचवडच्या श्री देवस्थानात दान दिली होती. त्याप्रमाणे संभाजीराजांनी 1/1186 रोजी
चौलच्या देशाधिकाऱ्याला बाईच्या दानपत्राप्रमाणे तिची मिराशी जमीन चिंचवड संस्थानला दिल्याचे कळविते. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत दांडभट आणि रामभट यांनी पुरंदर किल्ल्यावरील श्री पुरंदेश्वर आणि केदारेश्वर यांना रोज अभिषेक करावयाची आज्ञा केली होती. मुघलांनी 1665 साली पुरंदर द्यावा लागला असल्याने तेव्हापासून आणि अभिषेकाची मोहीम मिळत नव्हती. महाराजांनी किल्ले पुरंदर पुन्हा जिंकला तरी पुरंदर रे बंधूंनी हुजूर जाऊन वर्षासन करून घेतले नाही. त्यामुळे देवाला नैवेद्य आणि नंदादीप चालत नसे, तरी अभिषेक होत होत नव्हता. संभाजीराजांकडे शिवभट आणि नारायण भट यांनी अभिषेकाची मोहीम परत सुरू करून द्यावी ही विनंती केली. त्यावरून संभाजी महाराजांनी हुकूम केल्याप्रमाणे निळकंठ मोरेश्वर प्रधान यांनी 7/4/1684 रोजी आज्ञा करून केदारेश्वर नारायण भट आणि पुरंदरेश्वरास शिवभट यांना अभिषेक करून स्वामींचा आशीर्वाद देतील म्हणून मोहीम करून दिली. संभाजी महाराज आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना देवस्थानच्या जागी उपद्रव दिलेला खपत नसे. मौजे चिंचवड प्रांत पुणे हा गाव श्री देव यांच्याकडे चालत असे. सुभेदार, जुमेलेदार, हवालदार, बारगीर, बाजे, लष्कर, हुजरत, हशम हे सर्व चिंचवडच्या देवस्थानला उपद्रव देत होते. माणसा येईल तशी वसुली करीत होते. त्यामुळे शंभू छत्रपतींनी 4/8/87 या दिवशी आज्ञा करतात, असे असता तुम्ही रहदारीस नाहक दप्तरी उपद्रव धुमाकूळ करीत आहात. हे स्वामींना कैसे रुचत असे. प्रस्तुत पुस्तकात संभाजीराजांच्या किंवा अष्टप्रधानांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी अनेक पत्र दिलेली आहेत. त्यात किंवा इतर पत्रव्यवहारात स्वामी जिवे मारतील असा दम एकाच पत्रात दिलेला आढळतो. हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. संभाजी महाराजांच्या काळात त्यांचे अधिकारी योग्य योग्य ठिकाणी पोहोचवत करीत नसत. असे आढळले की त्यांना जबरेची पत्र लिहिण्यात येत. शिवाजी महाराजांना वाई प्रांतातील कसबे निंब येथील सदानंद गोसावी यांना मठातील अन्नछत्रासाठी एवजाची मोहिना करून दिलेली होती, परंतु तेथील कारकून एवज देण्यात हयगय करीत असे. राजश्री आनंदगिरी गोसावी यांनी ही तक्रार छत्रपतींकडे करताच संभाजीराजे 22/8/87 रोजी लिहितात, पहिल्यापासून अन्नछत्र चालवले असता मध्ये एवजाचे करावयाची गरज काय. या उपरी एवज पाया बाब्या स्तुती न करणे. पहिल्यापासून द्यायचा मोहीन असेल त्याने प्रमाणे पावतीत अन्नछत्र चालू देणे. धर्म करण्यास खलेल न करणे. जाणीजे अन्नछत्र मामला पूर्वेपासून सदा गुलदस्ता चालविला तो मनास आणून त्याचप्रमाणे चालवणे. उजूर न करणे. लेखनाकार चौलचा अधिकारी दप्तरात 1700 मधील एका करिण्यात म्हटले आहे की संभाजीराजे या प्रांतात धर्मस्थापना करून महाराष्ट्र धर्माची वृद्धी करून प्रांतात चोर फुडावे याचा बंदोबस्त केला. प्रसिद्ध इतिहास संशोधक कैलासवासी त्र्यंबक शेजवलकर यांनी आपल्या श्री शिवछत्रपती ग्रंथात म्हटले आहे की हिंदू सभेच्या अनुषंगाने हिंदूचे ऐतिहासिक धर्मवीर शोधून काढण्याचा मनू सुरू झाला व संभाजी महाराजांना महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य इतिहासातील धर्मवीर ठरवण्यात आले. ऐतिहासिक माहितीच्या साकल्याने विचार करता धर्मवीर म्हणण्यासारखे संभाजीराजांच्या हातून विशेष काही घडलेले दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो धर्माभिमान आपल्या जीवनात उतरवला त्याचेच अनुकरण छत्रपती संभाजीराजांनी केलेले आहे आणि ते आपल्या धर्माला साजेसे आहे. हिंदू महासभेसारख्या राजकीय पक्षाने संभाजीराजांना कोणत्या हेतूने हे म्हणण्यास सुरू केले यात प्रश्न करणे कारण नाही. शिवरायांनी तेच केले आहे. परंतु या प्रकरणात दिलेली 1680 ते 87 पर्यंत संभाजीराजांचे धार्मिक धोरण याची उपलब्धी माहिती व्हावी म्हणून संभाजीराजांची प्रवृत्ती, धार्मिक वृत्ती हे सर्व आपल्या समोर मांडणी केले आहे. यामुळे आपण सर्व शक्य त्या ताठ मानेने आणि मनाने ठरवण्यात मोकळे आहात. इथे छत्रपती संभाजीराजेंचे धार्मिक धोरण हे प्रकरण पूर्ण होत आहे आणि आजच्या पुष्पाचे वाचन सुद्धा संपत आहे. खर तर उद्या जो आपला वाचनाचं प्रकरण आहे तो आहे छत्रपती संभाजीराजांचा दुर्दैवी शेवट. खर तर ही वाचनाची हिंमत सुद्धा होत नाही
पण आपण जो एक पण केलेला आहे की येणाऱ्या पूर्ण महाराजांच्या बलिदान मासापर्यंत आपल्याला महाराजांच्या चरित्राचं पठण करायचं आहे. खरं तर पुढचं प्रकरण म्हणजे सध्या तर त्याचं टायटल वाचूनच सध्या भारावल्यासारखं होत आहे, डोळ्यात पाणी येत आहे. त्यामुळं उद्यापासून जे वाचन होईल ते कशा पद्धतीने होईल याच्याविषयी मला थोडी शंका आहे. त्यामुळं आपण सर्व मला सांभाळून घ्याल अशी एक आशा आहे. आणि उद्या पुन्हा पुढचं जे प्रकरण आहे तो आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जो दुर्दैवी करून अंत आहे त्याच्याविषयी आपण पुढचे काही दिवस वाचणार आहोत. तर त्यामुळे सर्वांनी वेळेत जॉईन व्हा. आणि काही माझ्याकडून वाचण्यात चुकी झाली तर ते पदरात घेऊन पुढचं सर्व श्रवण करावे अशी इच्छा आहे. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.